नमस्कार मैत्रिणींनो. हा आहे सकाळचा सुंदर असा अनुभव पक्ष्यांचा किलबिलाट आणि सोबतच मस्त थंडगार अशी हवा. तर चला सकाळचा थोडासा अनुभव घेऊन झाल्यानंतर मी आतमध्ये आले आणि रोज सकाळी झोपेतून उठली, आंघोळ वगैरे झाली की थोडंसं आळसपणा जाण्यासाठी मी थोडा वेळ बाहेर उभी राहते. कारण सकाळचं जे वातावरण आहे मस्त थंडगार अशी हवा आणि त्यासोबतच पक्ष्यांचा असा आवाज, त्यामुळे काय होतं मन अगदीच छान प्रसन्न होऊन जातं आणि काम करायचा मस्त छान असा मूड येऊन जातो. आणि थोडा वेळ 5-10 मिनटं वेळ घालवला आणि त्यानंतर मग आतमध्ये लागली स्वयंपाकाला. तर जे सगळ्या गृहिणींचं किंवा ज्या स्त्रियांचं, ज्या माझ्या मैत्रिणींचं जे काम आहे तेच माझंही काम आहे. सकाळी स्वयंपाक करायचं, घरातलं आवरायचं. तर आज मी करणार होते मस्त अशी छान मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली मी आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकलं, थोडीशी डायरेक्ट मेथी टाकून दिलेली आहे. या ठिकाणी मी कशी करते तुम्हाला दाखवतेच रेसिपी. थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये मेथी टाकली आणि थोडंसं डाळ टाकली. यामध्ये मी मुगाची जी डाळ आहे ना, अगदी थोडीशी टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी शिंपडलं म्हणजे भाजी जास्त कोरडी होणार नाही, म्हणून मग मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि छान भाजी शिजू देणार आहे. आणि ह्या ठिकाणी कणिक देखील मी लगेच ह्या साईडला भिजवायला घेतलेली आहे. आणि भाजीमध्ये मी अगदी साधी सिंपल भाजी करणार आहे, कारण पालेभाज्या शक्यतो मी अगदी साधे सिंपल करते. जर भाज्यांमध्ये दुसरं आपण काही घालायला गेलो, काही मसाले किंवा मग बाकी काही बरंच काही जर टाकायला गेलो ना, तर भाजीची वाट लागून जाते. म्हणजे भाजीची जी ओरिजिनल चव आहे ना ती लागत नाही, किंवा जी आपण म्हणतो ना पौष्टिक भाजी, तर तशी होत नाही. त्यामुळे मग मी अगदी ह्या ज्या पालेभाज्या असतात ना ते अगदी साध्या सिंपल करते. तर पीठ भिजून झालेलं आहे, कणिक भिजून झालेलं आहे आणि लगेच या ठिकाणी मी शेंगदाणे या ठिकाणी भाजायला घेतलेले आहेत. आणि आमच्या गप्पा देखील चालू होत्या, कारण ओवीच्या पप्पांचं आवरायचं पण काम चालू होतं आणि माझ्यासोबत गप्पा पण त्यांच्या चालू होत्या. तर शेंगदाणे या ठिकाणी भाजून घेतले. शेंगदाणे संपले होते माझे म्हणजे भाजलेले शेंगदाणे, त्यामुळे मी ते भाजून घेतले शेंगदाणे. तर हे शेंगदाण्यांची थोडीफार जी साल आहे ती मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आणि थोडंसं जाडं म्हणतो ना आपण तसं दळून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि थोडंसं जाडसरच दळायचं, त्यामुळे भाजी छान लागते. ते दाणे जे आहेत दाताखाली मस्त लागतात. तर ते टाकून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं. भाजी थोडीशी कोरडी होऊ नये, थोडीशी म्हणतो ना आपण ओली भाजी तशी छान लागते. त्यामुळे मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि छान मस्त भाजी शिजवून घेतलेली आहे या ठिकाणी. तर आठवड्यातून मी एक दिवस असा काढते की त्या दिवशी सगळीच तयारी करून ठेवते. म्हणजे आठवड्याची सगळी तयारी आहे ती करून ठेवते. जशी की शेंगदाणे भाजून ठेवायचा, त्यातला काही शेंगदाण्यांचा कूट करून ठेवायचा, ओली पेस्ट करून ठेवायची म्हणजे जे आलं लसूणची पेस्ट असेल किंवा मग खोबऱ्याचं वाटण असेल, भाज्या साफ करून ठेवायच्या असेल, ते जर जे शक्य असेल ते मी 8 दिवसाचं एक दिवस काढते. 8 दिवसातून एक दिवस वेळ काढते आणि ते करून घेते. म्हणजे 8 दिवस टेन्शन राहत नाही. आणि बरेचसे अशा काही तयाऱ्या असतात त्या आपल्याला रात्रीच कराव्या लागतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच त्या करता येतात. तर या ठिकाणी माझा जो पोळ्या आहे त्या करून झालेला आहे. स्वयंपाक जवळजवळ झालेलाच आहे माझा. तर मी ओवीच्या पप्पांना लगेच या ठिकाणी नाश्ता देते. आणि त्यांची असे काही नाटकं नसतात किंवा मग असे नखरे नसतात की मला टिफिन म्हणजे नाश्त्याला सकाळी वेगळं पाहिजे, टिफिनला वेगळं पाहिजे, किंवा मला हेच पाहिजे तेच पाहिजे, असं काही नाही. जे घरात केलेलं असेल ते आवडीने खातात आणि स्वतःहूनच सकाळी म्हणतात की जी भाजीपोळी केलेली असेल ना ती मला दे. म्हणजे सकाळी गरम गरम खायला कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. तर ते म्हणतात जी भाजीपोळी केलेली असेल ना ती मला नाश्त्याला दे, म्हणजे गरम गरम मला खाता पण येईल आणि नाश्ता पण होईल आणि टिफिनला पण मला तेच देत जा असं. म्हणून मी तसंच करते. आणि सकाळी बऱ्याच वेळेस मी काय करते, जर शक्य असेल तयारी असेल तर 2 भाज्या करते, कधी वेळ नसेल तर 1 भाजी करते. परंतु जे बाकीचे जे त्यासोबत म्हणतो ना आपण लोणचं पापड ते सर्वच देते मी. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालेले आहेत. परंतु असं क्वचित एखाद्या वेळेस झालेलं असेल, परंतु असं होतच नाही की त्यांना फक्त मी भाजीपोळीच टिफिनला देते. असं भाजीपोळीसोबत लोणचं पापड चटणी असं बरंच काही असतात सोबत. एखाद्या वेळेस दही पण देते मी, असेल तर घट्ट असं दही. म्हणजे फक्त भाजीपोळी न देता आपण जसं घरी जेवण करतो ना की पोटभर पूर्ण ताट भरून जसं जेवण करतो ना तसंच मी त्यांना सेम टिफिनमध्ये देत असते. तर चला या ठिकाणी मी टिफिन भरून घेतलेलं आहे. टोमॅटो दिलं, काकडी दिलं, त्यानंतर मग पोळ्या दिलेल्या आहे, भाजी दिलेली आहे. उन्हाळ्यामुळे आता सध्या मी गूळ त्यांना टिफिनमध्ये देते. मीठ पण दिलेलं आहे सोबत आणि लोणचं पण देते मी सोबत. चटणी पण आहे तयार केलेली, ती पण देणार आहे. असा टिफिन ओवीच्या पप्पांचं तयार झालेला आहे. आणि मग ते टिफिन भरून झाल्यानंतर मग लगेच ते स्कूलला जातील आणि मग पुढे आहे ओवीची तयारी. ओवीचा लगेच मी टिफिन देखील भरून घेणार आहे. आणि तुम्हाला शेजारी काकडी टोमॅटो दिसत
असेल तर मी तो ओवीला थोडंसं काकडी टोमॅटो जे आहे ते देते, सीझननुसार देते. म्हणजे आता सध्या उन्हाळा लागला आहे त्यामुळे मग मी तिला काकडी टोमॅटो सलाड हे देतेच टिफिनमध्ये आणि थोडंसं गूळ पण एका साईडला मध्ये देते तिला. तर मी ह्या ठिकाणी ओवीला देखील तुकडे करून दिलेले आहे पोळीचे, म्हणजे तिचा टिफिन जो आहे तो पटकन संपतो, नाही तर मग संपत नाही. म्हणजे एकदा घास उचलला की तोंडात घातलं की होऊन जातं, म्हणजे म्हणून मग मी तिला असं टिफिन देते आणि जी भाजी केलेली असेल तीच देते तिला. असं वेगळं मी काही करत बसत नाही. एखाद्या वेळेस जर ती जर बोलली ना मला मम्मा मला वेगळं काहीतरी टिफिनला दे असं, मग मी तिला देते करून ढोकळा डोसे किंवा तिला शिरा, तिला जे आवडेल ते तिला देते करून. परंतु शक्यतो तिला मी जी भाजीपोळी घरात केलेली आहे तीच देते. तर चला या ठिकाणी ओवीचा टिफिन देखील मी भरून घेतलेला आहे आणि या ठिकाणी लगेच बाकीची तयारी केली, म्हणजे बाकीचा जो पसारा आहे तो लगेच आवरून घेते. माझं जे उरलेलं जे आहे म्हणजे भाजी पोळी जी आहे ना ती एका डब्यात भरून ठेवते, म्हणजे मला देखील ते लगेच नंतर खायला कामं पडेल. ते मला काही वेगळा काही स्वयंपाक करत नाही, सकाळी सगळ्यांच्या सोबत करून घेते. आता उरलेलं जे आहे भाजी पोळी ती लगेच भरून घेतली, एका डब्यामध्ये झाकून ठेवलं सगळं, म्हणजे मोठे भांडे लगेच रिकामे होऊन ते लगेच मी घासून टाकणार आहे. आणि एका ताईंनी मला मागेच खूप दिवस झाले तेव्हा कमेंट टाकली होती, परंतु त्याचं अचानक म्हणजे लक्षात आलं, ती विसरून गेली होती मी ती, पण अचानक लक्षात आलं की ते तो जो व्हिडिओ आहे तो बनवायचा राहून गेला म्हणून मी बनवला. तर त्यांना माझी जी ड्राय बाल्कनी आहे ना ती बघायची होती. त्यांनी मला कमेंट पण टाकली होती की ताई मला तुमची ड्राय बाल्कनी बघायची आहे असं. मग मी म्हटलं हो मी नक्की व्हिडिओ बनवून टाकायला असं, परंतु मग त्याला विसर पडला मला आणि ते मागे पडला गेलं. मग मी तो व्हिडिओ जो आहे तो आज बनवला आणि त्यांना पुढे मी दाखवणारच आहे की माझी ड्राय बाल्कनी कशी आहे ते. तर या ठिकाणी भांडे पण मी लगेच घासून घेतलेले आहे. आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडून काय होतं की आपण ते असे जे भांडे आहे ते आपल्याकडून राहून जातात घासायचे, म्हणजे आपण तेल संपलं की टाकतो, तेल संपलं की बरणीमध्ये किंवा मग तेलाच्या भांड्यामध्ये भरून ठेवतो आणि तेल असं चिकट थर साचून राहतो आणि तो निघत नाही लवकर किती पण घासलं तरी. मग त्यावेळेस मग काय करायचं, गरम कडक उकळतं जे पाणी आहे ना ते 5-10 मिनटं त्या भांड्यात भरून ठेवायचं. आपोआप ते सैल पडतं, लूज पडतं, त्या जे डाग आहेत किंवा जे चिकटपणा आहे तो थोडासा सैल होतो आणि त्यामुळे घासायला ते सोपं पडतं आणि लगेच निघतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित चकाचक निघालेलं आहे भांडं. आणि तर या ठिकाणी मी भांडे घासून झालेले आहे आणि किचन पण लगेच या ठिकाणी मी पुसून घेते. आणि लागोलाग मला म्हणजे ड्रॉवर्स आहे, किचन ट्रॉली जे आहे त्याला जो नेहमी हात लागतो ना तर ते लगेच पुसून घेते तिथे, जे नेहमी रोजचा त्याला हात लागतो ना नेहमी तर ते पुसते. बाकीचं 15 दिवसातून एकदा पुसत असते मी. तर ह्या ठिकाणी किचन पण लगेच पुसून घेतलेलं आहे आणि स्प्रे मारला किचनवरती, व्यवस्थित सगळीकडे स्प्रे करून घेतलं. आणि हा लिक्विड देखील मी घरीच बनवलेला आहे आणि तो लिक्विड जो आहे तो किचन आहे अगदी स्वच्छ क्लीन निघतो, तेलकट थोडेही डाग राहत नाही. 8 दिवसातून 2दा मी किचन ओटा किंवा गॅस जो आहे तो धुवत असते, परंतु रोज मी तो व्यवस्थित पुसूनच घेत असते, लिक्विड टाकून स्वच्छ निघतो. तर बरेच दिवस झाले आहे मी हे लिक्विड वापरते. तर किचन स्वच्छ आवरल्यानंतर किचनच्या जो साईडचा जो भाग आहे तो पण लगेच मी स्वच्छ पुसून वगैरे घेते, कारण आमच्या शेजारी जे आहे ना बांधकाम चालू आहे, अगदी शेजारीच आहे आणि तिथे सध्या ते खोदकाम म्हणतो ना ते चालू आहे आणि त्याची खूप धूळ आहे ना ती वरती येते, त्यामुळे मला हे सध्या ना रोजचं पुसावं लागतं आहे आणि मी रोजचं ते पुसते असते तर ते एकदम घाणेरडं वाटतं, असं धुळीचं विचित्र वाटतं ते. तर ते देखील मी साफ स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आहे माझी ड्राय बाल्कनी. वराठाच्या बाजूलाच मी माझं जे रोज भांडे घासायचं जे लिक्विड आहे किंवा घासणे आहे ते ठेवलेलं आहे. मी मेशोवरनं मला तिथे एक स्टँड आहे ते ऑर्डर करायचं आहे, बघू आता ते कधी ऑर्डर करणं होतं आणि कधी येते तर तेव्हा ते ठेवणारच आहे. आणि समोरचे जे कपाट आहे तर ते जे माझं रोजचं जे सामान आहे तर साखर झालं किंवा मग आपलं तांदूळ झालं तर ते या ठिकाणी मी ठेवत असते. एक दिवस मी किचन टूर करेलच, त्यामध्ये तुम्हाला कुठे काय ठेवलं ते दाखवायलाच पडतो. सध्या मी आता ड्राय बाल्कनी तुम्हाला दाखवते. तर ह्या ठिकाणी एका ठिकाणी मी माठाची देखील सोय करून ठेवलेली आहे. मी जेव्हा घर केलं तेव्हा मला ना माठ असा खिडकीच्या जवळ पाहिजे होता, म्हणजे पाणी थंड होईल म्हणून मग मी तिथे ना एक कडप्पा बनवून घेतला खिडकीजवळच आणि तिथे मी माठ ठेवते, म्हणजे पाणी जे आहे ना ते मस्त छान थंड असं होतं खिडकीतून हवा आल्यामुळे. आणि दुसऱ्या साईडला बघू शकता एका निळ्या ड्रममध्ये मग मी हे ठेवलेलं आहे, गहू ठेवलेला आहे आणि एका कॅरेटमध्ये आमचे घरचेच कांदे आहेत ते ठेवलेले आहेत. आणि दुसऱ्या साईड खाली तुम्हाला स्टँड दिसत असेल ते, तर तिथे बास्केट आहे त्यामध्ये मी लसूण बटाटे वगैरे ठेवत असते. आणि माठाच्या खालच्या साईडचं बघू शकता तुम्ही, तिथे मी जे भांडे घासले का तिथे एका साईडला ठेवून देते, म्हणजे तिथे भांडे सुकतात. तर अशा पद्धतीचं आहे माझी ड्राय बाल्कनी.
आणि पुढे नंतर मी या ठिकाणी मस्त मठाजवळ झाडं देखील ठेवणार आहे. तर मैत्रिणींनो, आताच किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे माझं, तुम्ही बघितलंच असेल. आता वाजलेले आहेत 9:15 वाजलेत. तर माझ्याकडे जे आहे ते 5 मिनटं पुढे आहे, तर 9:15 वाजलेले आहेत. आणि सकाळी उठलेली होती, 6 वाजता उठले आणि जवळजवळ 6:30 पावणे 7पर्यंत माझं आवरून झालं, फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर मग घरातलं स्वयंपाक वगैरे क्लिनिंग वगैरे किचनची सर्व झाली. आता अजून झाडू फरशी बाकी आहे, त्यानंतर कपडे पण बाकी धुवायचे. तर होऊन जाईल 11 वाजेपर्यंत. आता खूप जाम भूक लागली आहे. थोडंसं काहीतरी मी नाश्ता तर नाही म्हणता येणार, कारण चहा वगैरे घेते मी, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. चला या ठिकाणी मी अगोदर पटपट आवरून घेते, चहा वगैरे पिते अगोदर, त्यानंतर मग पुन्हा कामाला सुरुवात करते. व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा पुढच्या ज्या कामाला आहे ते मी सुरुवात करते. तर थोडासा अर्धा कप मी इथे चहा घेणार आहे, थोडासा चहा घेणार आहे. आणि घरातले काही कामं झाली आहेत, काही राहिली आहेत, तर म्हटलं थोडंसं चहा घ्यावं, म्हणून मग मी ते चहा ठेवला. आणि सोबतच मी इथे खिचडी देखील परतायला ठेवलेली आहे. साबुदाण्याची खिचडी ओवीला खायची होती, ओवीसारखी मागे लागली होती, मला साबुदाण्याची खिचडी खायची. म्हटलं चला दोघींचाही नाश्ता होऊन जाईल मग, म्हणून मी मस्त छान अशी गरम गरम खिचडी परतली. आणि ओवी तर खूप खुश झाली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर ह्या ठिकाणी ती लगेच दोन प्लेट आणल्या होत्या मी, माझ्यासाठी एक, तिच्यासाठी एक. तर तिला म्हटलं खाऊन घे गरम गरम. तर ती लगेच समोर अशी डायरेक्ट म्हणजे समोरच टी व्हीच्या समोर बसली होती. तर मी तिला ओरडले, तर ती लगेच इकडे या साईडला येऊन बसली. आणि तशी ती खूप समजूतदार आहे, सांगितलेलं सगळं ऐकते ती. तर तिच्या चालल्या होत्या गप्पा माझ्यासोबत, असं करायचं तसं करायचं. तर खिचडी वगैरे खाऊन घेते. आणि त्यानंतर मग ह्या ठिकाणी तिचं खेळणं चालूच होतं. आणि तिला खेळायला असं कोणी मित्र मैत्रिणी पाहिजे असं काय नसतं तिचं. संध्याकाळी ती खाली खेळायला जाते ती फक्त, पण दिवसभर जर घरी असली ना ती एकटीच अशी मस्त छान खेळत असते. आता इतक्या वेळ ती डॉक्टर खेळत होती, त्यानंतर ती बाहेर आली आणि पुन्हा किचन इथे खेळायला लागली. आणि मी जशी रांगोळी काढते तिने रांगोळी काढली आहे. आणि ह्या ठिकाणी ती बघू शकता मस्त छान खेळती. आणि माझे कपडे देखील धुवून झाले होते, सुकत घालायचे होते, परंतु मी तिचा इथे खेळ बघत बसले. तर चला म्हटलं थोड्या वेळ हिचा खेळ बघूयात, त्यानंतर मग बाकीची कामाला सुरुवात करूयात. बाकीची घरातली म्हणजे सगळं कामं आवरलेली आहेत. तिथे कपडे देखील टाकायचे राहिलेत फक्त. आता मी तुम्हाला बाहेरची रांगोळी काढली ना, मी ती दाखवते. रांगोळी मस्त छान अशी काढलेली होती बाहेर मी. आणि आज अशी मस्त कलरफुल रांगोळी काढली होती. आज इच्छा झाली होती, रोज मी सफेद रांगोळीच काढते बाहेर, परंतु आज इच्छा झाली की काहीतरी छान मस्त कलरफुल अशी रांगोळी काढावं, म्हणून मग मी काढली होती. आणि माझं बघून मग ओवी पण काढायला म्हणत होती की मला पण काढायची. मग तिला थोडीशी मी रांगोळी दिली, तिचं तिकडे खेळायचं काम चालू होतं. चला या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि लाईक करायला विसरू नका. तर या ठिकाणी ओवीचा खेळ चालू आहे. पुन्हा भेटू नवीन छानशी व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.